जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणासाठी मुलाखती घेण्यात आलं शिवसेना पक्षाच्या वतीने, काय सांगाल त्याबद्दल? आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोनू विधानसभा मतदारसंघामधील जे इच्छुक उमेदवार आहेत शिवसेनेचे, त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जवळपास 9 जिल्हा परिषद गट आपल्याकडे आहेत, फुलंब्री आणि संभाजीनगर धरून. प्रत्येक गटामध्ये कमीत कमी 5-5 लोकांनी इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाचा. आणि पंचायत समितीमध्ये जवळपास 50 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. अच्छा, आता याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे? आता यामध्ये आता आम्ही सन्माननीय जिल्ह्याचे खासदार नामदार संदीपान पाटील भुमरे साहेब असतील, पैठणचे आमदार विलासभाऊ भुमरे असतील, मी असेल, आमचे तालुका प्रमुख जाधव साहेब असतील, आमचे सर्व सहकारी काकडे साहेब असतील, आम्ही सर्वजण बसून उमेदवाराच्या गुणानुक्रमे म्हणजे त्यांचा अनुभव, त्यांनी पूर्वी लढवलेले इलेक्शन, समजा कोणते पंचायत समिती असेल, सरपंचकी असेल, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, तो त्या हिशोबाने आम्ही ठरवणार. उमेदवारी देताना काय निकष असणार आहे? तो स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार असला पाहिजे, प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे, त्याचं कार्य चांगलं असलं पाहिजे आणि तो शिवसैनिक असला पाहिजे. अच्छा, महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाला बराच सेटबॅक बसला आहे. जिल्हा परिषदेमध्ये काय होईल, काय अपेक्षा आहे आपल्याला? नाही, त्या निवडणुकीचा काही परिणाम एक मिनिट एका यात्रेने देव मतदारात होत नसतो. ती काही चूक समजा काही जे प्रस्थापित पक्ष आहे त्या पक्षाने आम्हाला आंदोलनामध्ये ठेवल्या कारणाने आमचे चांगले उमेदवारसुद्धा त्यांना आम्ही वेळेवर बी फॉर्म देऊ शकलो नाही. आणखी 2-3 गोष्टी घडल्या, त्यामुळे ती पुनरावृत्ती होणार नाही. आम्ही त्याचा बचपा 100% जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काढणार आहोत. पक्षामध्ये नवीन आलेल्यांना उमेदवारी देणार का पक्षाशी निष्ठा असलेल्यांना? नाही, जे पक्षात पूर्वी काम करतं, शिवसैनिक म्हणून काम करत असेल त्याला प्रायोरिटी दिली जाणार. चालेल. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही? मी सर्व फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील इच्छुक जिल्हा परिषद पंचायत समिती व आमचे जे पदाधिकारी आहेत समजा, तर सर्वांना एक विनंती करेल की पक्ष महत्त्वाचा आहे. पक्ष असला तर आपण राहू, पक्ष टिकलं पाहिजे, पक्ष मोठा झाला पाहिजे. पक्ष मोठा झाला तरच व्यक्ती मोठी होत असते. त्यामुळे एकनिष्ठेने आम्ही 100% मेहनत घेऊ आणि चांगला निकाल आपल्यासमोर येत्या 7 तारखेला आपल्याला दिसेल.